उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून पचायला हलका असा लिक्विड डाएट घ्यावा. याचबरोबर उन्हाळ्यात येणाऱ्या फळांचा देखील समावेश करावा, जसे की आंबा. आंब्याचा रस जेवणामध्ये घ्यावा, परंतु यामध्ये दुधाचा वापर करू नये. आंब्याचा गर, साखर, पाणी आणि मीठ हे वापरून आंब्याचा रस करावा. याचबरोबर कलिंगड, खरबूज यांचा देखील आहारात समावेश करावा, कारण कलिंगड आणि खरबुजामध्ये पाण्याचा अंश अधिक असतो, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित होते. नारळ पाणी पिल्यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीची कमतरता जाणवत नाही. नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. उन्हाळ्यातील जेवणामध्ये प्रामुख्याने ताज्या गोड दह्याचे ताक घ्यावे. ताकामध्ये मीठ, साखर, कोथिंबीर आणि जिरेपूड घालावी, की जेणेकरून ताक पचायला हलके होते. ताक हे थंड असून त्याने पचनशक्ती सुधारते. त्याचबरोबर कैरीच्या पन्याचा देखील आहारात समावेश करावा. कैरीच्या पन्यामध्ये सोडियम, पोटॅशियम असते, त्यामुळे शरीराची आर्द्रता संतुलित होते. याचबरोबर आहारामध्ये सातूचे पिठाचे पेय, ज्वारीचे अंबील घ्यावे. तसेच दररोज 1 चमचा गुलकंद घ्यावा. यामुळे पोटात आग होत नाही, लघवीला जळजळ जाणवत नाही. तसेच दिवसभर पिण्यासाठी सुगंधी वाळायुक्त पाणी प्यावे.